एक विश्वविख्यात वाणीचे प्रवक्ते आणि दुसरे गडबडीत झालेले नेते या दोघांचा एकत्र बसून जो रडण्याचा कार्यक्रम, ज्याला रुदाली म्हणतात, रुदाली, हा रुदालीचा कार्यक्रम होता. यापेक्षा दुसरं काय? पूर्ण मुलाखत बघितल्यावर लक्षात नक्की येतं की मुलाखतीपेक्षा टीजर तरी बरा होता. असे बरेचसे सिनेमा निघतात ज्यामध्ये ट्रेलर दणक्यात असतो आणि मूळ सिनेमा मात्र डब्यात जातो. आणि त्यामुळे ही सगळी मुलाखत स्वतःच्या मनाला उभारी देण्यासाठी गर्भगडीत राजाने आपल्याच विदूषकासमोर दिलेली आहे. म्हणून याच्यावर खरं तर भारतीय जनता पक्षाने भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. कदाचित आम्ही भाष्य केलंही नसतं, पण सातत्याने भाजपचा उल्लेख आणि भाजपला इशारे देण्याचा प्रयत्न केला. बरं, ही गोष्ट काही नवीन नाही आहे. ज्यावेळेला सन्माननीय उद्धवजींची शिवसेना आमच्याबरोबर होती त्याही वेळेला भाजपला इशारे, मग त्यांना ज्या वेळेला मुख्यमंत्री व्हायचं होतं सन्माननीय उद्धवजींना, त्याही वेळेला भाजपला इशारे. मग मुख्यमंत्री पदावर बसले त्याही वेळेला भाजपला इशारे. आणि आता मुख्यमंत्री पदावरून स्वतःच शिवसैनिकांनी त्यांना पाय उतार केला, त्यानंतर सुद्धा भाजपलाच इशारे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेजी आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रात भाजपमुळे आहे. भाजपबद्दल बोलणे, भाजपला इशारे देणे, टोमणे मारणे असं केलं तरच कुठेतरी महाराष्ट्रात त्यांना स्थान उरेल अशी स्थिती आहे. आणि म्हणून ही वाईट सवय खोड त्यांची काही सहजासहजी जाणार नाही. अन्यथा आम्ही प्रतिक्रिया दिली नसती. पण एक गोष्टीचा उल्लेख जरूर करतोय, माझ्या मीडियाच्या मित्रांनाही माझं निवेदन आहे, या गोष्टीचं विश्लेषण आपण सुद्धा केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना जर कोणी पालापाचोळा म्हणत असेल तर महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित पद्धतीने बोलणं हे महाराष्ट्राला मान्य नव्हे. आता सुप्रियाताई सुळे काही बोलतील का याच्यावर? हा महाराष्ट्र द्रोह होत नाहीये का? आणि त्यामुळे उद्धवजी, तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात तसे आम्ही बिलकुल वागणार नाही. तुम्ही सत्तेत मुख्यमंत्रीपदी असताना जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याच्या घरात घुसून तुम्ही मुंडन करत होतात. जो सोशल मीडियावर तुम्हाला अनपेक्षित गोष्टी बोलेल त्यांच्या सोसायटीत जाऊन तुम्ही त्यांचे डोळे फोडले होते. जे मीडियाचे मित्र, पत्रकार असो वा संपादक सरकारी धोरणाविरुद्ध बोलेल त्याला घरातना मुसक्या बांधून तुम्ही अटक केलंय. आज आम्ही असे वागणार नाही. पण तुम्ही जर आज असतात आणि तुम्हाला जो उल्लेख तुम्ही सामनाच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा केला तसा जर तुमचा चुकून कोणी केला असता तर तुमचे जे काही लवंडे आहेत आणि तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही कसे वागला असता त्याचा जरा विचार करा. मला एवढंच बोलायचं आहे.
उद्धव ठाकरे असं पण म्हणाले की मी आजारी असताना सत्तांतरांच्या हालचाली केल्या, हे वेदनादायी होतं. खरं तर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. उद्या तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही निरोगी राहावं हीच कामना भारतीय जनता पार्टीने आणि अखंड महाराष्ट्राने केली आहे. पण तुमच्या आजारपणाच्या काळात सुद्धा तुमची सत्तेची लालसा केवढी होती हा प्रश्न आम्ही विचारायचा नाही का? तुम्ही शस्त्रक्रियेला गेलात, ईश्वर कृपेने बरे झालात, आम्हाला आनंद आहे. पण त्याही काळात आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच म्हणालात, ज्याचं वर्णन केलंय, तुमची तब्येत कशी होती. आम्हाला याच्यावर आलोचना नाही करायची, पण त्याही काळात एका मिनिटासाठी सुद्धा, एका दिवसासाठी सुद्धा महाराष्ट्र अडचणीत होता. करोनाचं संकट होतं, शेतकऱ्यांवर संकट होतं, विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी होतं, महिलांचे अत्याचार वाढत होते. पण त्याही काळात एक दिवसासाठी सुद्धा मुख्यमंत्री पदाचा पदभार तुम्ही कोणाला दिला नाहीत. तुमची सत्तेची लालसा एवढी होती आणि त्यामुळे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका. आणि मग त्याच आजारपणाच्या काळात असं म्हटलं तर आम्ही चालेल का? ममता बॅनर्जींना तुम्ही का भेटत होतात? तुमचे दूत केसी रावला का भेटत होते? तुमच्या बैठका शरद पवार साहेबांशी का होत होत्या? त्याच वेळेला सोनिया गांधीजींच्या दूताशी तुमचा काय व्यवहार चालू होता? मग हे त्याच काळात चालू होतं ना. आज केवळ सहानुभूती घेण्यासाठी हे वाक्य तुम्ही जरूर वापरत असाल. तुमचं आयुष्य निरोगी राहावं, तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलंय, त्यांनी पुन्हा एकदा 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याचा पुनरुच्चार केला. जो मला शब्द दिला होता 2.5 वर्षांचा, तो शब्द पाळला असता तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री झाला होता. एवढा मोठा खटाटोप, हजारो कोटी संपूर्ण पर्यटन करायची आवश्यकता लागली नसती. या गोष्टीचा उलगडा स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि तो आज केलेला नाही, तो 2019लाही केलेला आहे. असं कुठलाही शब्द स्वतः देवेंद्र फडणवीस हे म्हणाले दिलेला नाही. आम्ही ज्याला शब्द देतो तो पाळतो. नितीश कुमारांना दिला, पाळला. आम्ही एकनाथ शिंदेंना सुद्धा मुख्यमंत्रीपदी सन्मानाने त्या ठिकाणी बसवलं, त्यांच्या बरोबर आहोत. तुम्ही स्वगत बोलाल आणि त्याच्यावर संवादफेकी चित्रपट निर्माण कराल तर तुमच्या स्वगताची किंमत शून्य आहे, माननीय उद्धवजी लक्षात घ्या. आणि म्हणून खटाटोप आणि कटकारस्थान हा तुमचा स्वभाव आहे. हे आता जगजाहीर झालंय. स्वतः पृथ्वीराज बाबा चव्हाण म्हणाले 2014ला आमच्याशी कोणी चर्चा केली का? केली उद्धवजी चर्चा त्यावेळेला तुम्ही? स्वतः मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवाही सांगितलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी 2014लाच उद्धवजींची शिवसेना चर्चा करत होती. का करत होती? हे लपून छपूनचे उद्योगधंदे, हे कटकारस्थान, हे धंदे तुमचे आहेत, आमचे नव्हे. आणि त्यामुळे महाराष्ट्राला सतत आणि सातत्याने खोटं बोलण्याचं काम हीच शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स असते. मला आज मुद्दामून या ठिकाणी म्हणायचं आहे, आजही म्हटलंय 2014ला शिवसेनेची युती तोडली. कोणी तोडली? आम्ही केवळ एकत्र राहण्याच्या भावनेने बाळासाहेबांप्रती असलेला एक उच्च प्रतीचा सन्मान, आदर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती, यामुळे कधीच जाहीर वाच्यता कुठल्या गोष्टींची आम्ही केली नाही. 2014लाही मी साक्षीदार आहे. त्या ठिकाणी युतीची बोलणी एका बाजूला करायची आणि दुसऱ्या बाजूला
ग्रामीण महाराष्ट्रातून जे पक्षप्रवेश भाजपकडे होत होते ते 2014ला पळवण्याचे धंदे तुम्ही करायचे. ही परिस्थिती कोणी आणली? सहकारी पक्ष त्याही वेळेला जोडले लोकप्रिय नेते सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेजींनी. मध्ये राजू शेट्टी असतील, रामदास आठवले असतील, महादेव जानकर असतील, अन्य सगळी मंडळी जोडली मुंडे साहेबांनी भाजपने. त्यांना पळवापळवी करण्याचे धंदे त्या दरम्यान कोणी केले? त्यांना लालूच दाखवण्याचं काम कोणी केलं? मग हे धंदे तुम्ही करायचे आणि युती तोडली म्हणून आमच्यावर फोडायचं. सर्वस्वी खोटं आहे. 2014लाही या कपटी मनोवृत्तीच्या शिवसेनेच्या कारभारामुळे ती परिस्थिती उद्भवली. आणि बोलायचंच असेल तर तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे माननीय अमित शहाजी हे 2014च्या दरम्यान निवडणुकीपूर्वी तुमच्या निवासस्थानी स्वतः आले आणि तुमच्याशी काय हितगुज करून तुम्हाला आश्वासित केलं तेही जरा जाहीर सांगा. बरं 14लाही संपलं, मग आमच्या बरोबर आले, रोज दुसणं, रोज विरोधात बोलणं, रोज विरोधातले अग्रलेख लिहिणं, रोज राजीनाम्याच्या धमक्या देणं, राजीनामे खिशात घेऊन फिरणं. सरकारमध्ये ज्यात आपण आहोत त्यात सरकार विरोधी भूमिका घेणं हे उद्धवजी कुठली शिवसेना करत होती? अरे मैत्राशी मैत्रिणी सुद्धा तुम्ही कधी वागला नाहीत. आम्ही कधी बोललो नाही, कारण बाळासाहेबांच्या विचाराकडे आणि हिंदुत्वाकडे आम्ही नेहमी पाहिलं. 2017ला आमच्या बरोबर राज्यात असताना युतीत मी सडलो हे म्हणणारे कोण? मग मुंबई महापालिकेमध्ये कंडूशमन झालं, जनतेने फटकारलं, मग पुन्हा गोगलगाईच्या वाटेनं आलं कोण? 2019ची लोकसभा तुम्ही म्हणता ना कोणाचे फोटो लावून मतं मागितलीत? मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही कोणाचे फोटो लावून मतं मागितलीत 2019च्या लोकसभेला आणि 2019च्या विधानसभेला? अरे मोदीजींच्या नेतृत्वाने तुम्ही तरलात, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही मतं घेतलीत आणि आता फोटोनी मतांची भाषा कोणाला सांगताय? आणि मग संधी मिळाल्यावर आज मुलाखतीत म्हटलंय विश्वासघात. विश्वासघाताचा पहिला अंक या महाराष्ट्रात शरद पवारांनंतर कोणी केला असेल तर तो उद्धवजींनी केलाय, 2019 मध्ये केलाय. आज तुम्हाला विश्वासघात आठवतोय? मतं आमच्या बरोबर घ्यायची आणि सलगी दुसऱ्या बरोबर करायची. हा काय विश्वास प्रेम होता का? आणि त्यामुळे रोज असंबंध बोलायचं, सत्याला सोडून बोलायचं, जनतेत भ्रम करणारं बोलायचं, यातना तुमचं मनोरंजन होईल पण महाराष्ट्रातली जनता याला भुलणार नाही. निवडणुकांना सामोरं जाण्याचं आवाहन करताय. पहिलं तर तुम्ही राजीनामा द्यायला लागेल. जे तुमच्यावर 12-15 आहेत नाहीत, जे काय आहेत ना, आदित्य ठाकरेजींसहित, कारण तुम्ही युतीत लढलात आमच्या बरोबर. आदित्य ठाकरेंसहित सगळे हे भारतीय जनता पक्षाची मतं बरोबर घेऊन जिंकलेत. जे आता 40 आमच्या बरोबर आलेत ते युती बरोबर मतही घेतलेत आणि आता युती बरोबर आहेत. त्यांनी निर्णय जो केला तो जनतेच्या मनातला केलेला आहे शिंदे साहेबांबरोबर येऊन. आणि एवढी खुमखुमी जर निवडणुकीची असेल तर चॅलेंज आहे तुम्हाला. हे जे 12, 13, 14 आहेत ना, त्यांनी राजीनामे द्यावेत, जनतेच्या कोर्टात यावं, आमच्याशी सामना करावा. दूध का दूध पाणी का पाणी होईल.
स्वतःच्यात तर हिंमत नाही. आमच्या मतावर तुम्ही निवडून आलात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांवर नाहीत. मग या दोन हात करायला सरमन आणि ॲडवाइस कसले देत आहे? संघर्षाला भाजप कधी घाबरली नाही. सतत आणि सातत्याने संघर्ष हे गेली 50 वर्ष जनसंघ भाजप करते आहे. आणि त्यामुळे सत्याला आधारित गोष्टी कधी बोलायच्या नाहीत आणि त्याच्यावर स्वमनोरंजन करावं यापेक्षा दुसऱ्या मुलाखतीत काहीच नाही. मराठीत सांगा की उद्धव ठाकरे हेही म्हणतात की तुम्ही वारंवार शिवसेनेवर उद्धव ठाकरे प्रामुख्याने आरोप केला जातो की ते हिंदुत्वापासून दूर गेले, पण तुम्ही मुफ्ती मोहम्मद महबूब मुफ्तीसोबत जाता. जे नितीश कुमार म्हणतात की RSS मुक्त भारत त्यांच्यासोबत तुम्ही जाता, असा आरोप तुमच्यावर. अरे ते नितीश कुमार नक्कीच बरे, विरोधात असताना तरी संघावर टीका केली आहे त्यांनी, बरोबर आल्यावर कधी केली नाही. उद्धवजी, तुम्ही आणि तुमची शिवसेना तर इतक्या उलट्या काळजाचे आहात की बरोबर राहून सुद्धा तुम्ही संघावर टीका केली आहे. आमच्या बरोबर राहून सुद्धा तुम्ही संघावर टीका केली, ह्याला काय म्हणणार? जे काश्मीरमध्ये केलं ते देशहितासाठी केलं आणि तुम्ही हिंदुत्व आम्हाला काय शिकवणार? अहो, त्या आषाढी एकादशीला तुमच्या माझ्या पंढरपूरला असलेल्या पांडुरंगाला पदस्पर्श न करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा आम्ही पाहिलाय. का मुख्यमंत्र्यांनी पदस्पर्श केला नव्हता? उत्तर देईल शिवसेना. हिंदुत्वाची गोष्ट सांगताय, गणेशोत्सवावर बंदी तुम्ही का घातलीत? सरकारने लालबागचा राजा बसू नये हे म्हणावं. तेही उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना कोणाला हिंदुत्व सांगताय? मंदिर बंदी, प्रभादेवी मंदिरासमोर अन्य धर्मियांचा दगड, भागोजी किराणी बांधलेलं दत्त मंदिर तोडा, हे उद्योगधंदे तुमच्याच काळात ना. अहो, ते जाऊ दे, आमचे साधू पालघरचे त्यांचे निष्ठुर हत्या केली, काय केलं त्यांच्या केसचं तुम्ही? कोणाच्या दबावाखाली सीबीआयला दिली नाहीत. आणि त्यामुळे आमच्याशी बरोबरी करू नका, जनता तुम्हाला माफ करणार नाही. अर्जुन खोतकर काल शिंदे गटामध्ये सहभागी झाले, त्यांनी असं म्हणाले आहे की ईडीचा दबाव असल्यामुळे अशा काही गोष्टी कराव्या लागतात. मला याची माहिती नाही, पण त्यांच्या दृष्टीने ईडी म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असेल आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रेमळ दबाव त्यांच्यावर असू शकेल, कारण जुने संबंध त्यांचे आहेत. दुसरं असं सर की आता एक माहिती मिळते की आदित्य ठाकरे यांच्या काळातला जो पर्यटन विभागाचा जो काही निधी होता तो आताच्या सरकारने रोखलेला आहे, त्याची निश्चित काढण्याचा आरोप. जे जे कंत्राटदाराला पूरक अशा निविदा निघाल्या असतील त्या 100% रोखल्या जातील. जे जे जनहितासाठी प्रस्तावित असेल ते बुलेट ट्रेनच्या गतीने पुढे जाईल. आणि त्यामुळे पर्यावरण खात्यामध्ये सुद्धा जे जनहिताचं असेल ते नक्की पुढे जाईल. जे कंत्राटदारांच्या हिताचं असेल किंवा आपल्या पक्षाच्या युवा आघाडीच्या हिताचं असेल ते नक्की थांबवलं जाईल. माहुल येथील पंपिंग स्टेशनला मिठागराची जागा मिळावी याकरता पालिकेकडून केंद्राला पत्र देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. त्या संदर्भात काय सांगायचं? मला याची पूर्ण माहीत नाही, पण केंद्र सरकार मुंबईच्या विकासासाठी जे करावं लागेल ते करेल. मग ते माहुलच्या पंपिंग स्टेशनसाठी असो व अन्य काही असो. आशीष जी, आपने आज के इंटरव्यू को कहा है कि ये रुदाली है, लेकिन इसी इंटरव्यू में उद्धव ठाकरे ने आरोप लगाया कि जब वो बीमार थे तब बीजेपी सत्ता से शिवसेना को तोड़ने की कोशिश कर रही थी, सरकार को गिराने की. आज की जो इंटरव्यू शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी की है वो सार्वजनिक रोने का कार्यक्रम, यानी जिसको रुदाली कहते हैं वो कार्यक्रम है. पेपर अपना, प्रवक्ता अपना, शाही अपनी, बाकी सब ओके है. इस प्रकार का ये इंटरव्यू है.
इस इंटरव्यू में जो राजा अपना राजपाट खो जाता है, उसके बाद अपनी मन की पीड़ा जताते समय खुद को ही खुद डायलॉग बोलता है, उस प्रकार का इंटरव्यू है। अगर बीजेपी का इसमें उल्लेख नहीं होता तो शायद हम प्रतिक्रिया भी न देते। लेकिन मैं आपको एक बात स्पष्ट करना चाहता हूं, महाराष्ट्र में शिवसेना का अस्तित्व ये सिर्फ भारतीय जनता पार्टी की वजह से है। और ये मैं इसके लिए कह रहा हूं कि जब वो हमारे साथ थे अलायंस में, तभी भी ये हमारे ऊपर आलोचना करते थे। जब उद्धव जी को मुख्यमंत्री बनना था तब भी उन्होंने हमारे ऊपर आलोचना की। बाद में मुख्यमंत्री बने, उसके मुख्यमंत्री पद पर बैठने के बाद भी बीजेपी पर आलोचना करते रहे। आज मुख्यमंत्री पद से अपने ही दल के लोगों ने उनको उतार दिया, उसके बाद भी बीजेपी पर ही आलोचना कर रहे। तो बीजेपी पर बोलने से ही महाराष्ट्र में उनका अस्तित्व है, और इसके लिए खुद का अस्तित्व जो टिका नहीं सकते हैं, ऐसे दल के वो पक्ष प्रमुख है। मुख्यमंत्री को लेकर आपत्तिजनक भाषा का प्रयोग किया गया, उसको लेकर आपकी क्या प्रतिक्रिया है? इस इंटरव्यू में एक बात हम जरूर कहेंगे, हमारे मीडिया के मित्रों को भी मैं कह रहा हूं, इसका जरूर विश्लेषण करें। बाकी जिसको जो कहना है कहे, लेकिन महाराष्ट्र के मुख्यमंत्री पर मानो वो कचरा है, पाला पाचोड़ा है, इस प्रकार का बयान करना ये महाराष्ट्र की बदनामी है। सुप्रिया सुळे जब बताए, क्या ये महाराष्ट्र द्रोह नहीं है? हम माननीय उद्धव जी को याद दिलाना चाहते हैं, अगर आप मुख्यमंत्री होते और कोई दल के अगर व्यक्ति नेता किसी इंटरव्यू में इस शब्द या भाषा का उपयोग करता तो क्या आप प्रतिक्रिया देते? और इसके लिए महाराष्ट्र की बदनामी है, ये हमें मंजूर नहीं, ये महाराष्ट्र को मंजूर नहीं। आशीष जी, जिस तरीके से इंटरव्यू में कहा गया कि जब वो बीमार थे उस समय में सत्ता एकनाथ शिंदे को सौंपी और एकनाथ शिंदे सत्ता चलाने की बजाय शिवसेना तोड़ने में लगे। कल उनका जन्मदिन है माननीय उद्धव जी का, उनको हम शुभकामनाएं देते हैं। उनको बड़ी लंबी उम्र मिले, वो निरोगी रहे, ये हमारी कामना है। जब वो बीमार थे तब भी हमारी ये कामना थी। लेकिन आज सहानुभूति लेने के लिए वो जो बोल रहे हैं, उनको हमारा सवाल है, उसी दरमियान आप लोगों को नहीं मिल रहे थे बीमारी के कारण, लेकिन ममता बनर्जी को मिल रहे थे, केसी राव को मिल रहे थे, कांग्रेस से दिल्ली से आने वाले वो पाटिल हो या पहले अहमद पटेल हो, उससे मिल रहे थे, शरद पवार जी से मिल रहे थे। तो ये क्या चल रहा था? और इसके लिए उस दरमियान वो सबको मिल सकते थे, लेकिन अपने दल के लोग या विपक्ष को मिलने के लिए उनको समय नहीं था। उनकी सत्ता उनके अहंकार के कारण गई है, उसमें बीमारी का कोई लेना देना नहीं। आशीष जी, जिस तरीके से उस इंटरव्यू में कहा गया है कि कहीं न कहीं बीजेपी को जब बाल ठाकरे थे तो उन्होंने संभाला, यहाँ पर उनका केयर किया, और जब एक बार दिल्ली पहुँच गए तो उन्होंने शिवसेना को खत्म किया, दूसरी पार्टियों को जो एनडीए पार्टनर्स थे उन सभी को समाप्त किया। पहली बात तो कह रहेंगे कि बाला साहब ठाकरे जी से, उनके स्मृति से, उनके विचारों से हम बहुत आदरपूर्वक सम्मान भी करते हैं, और बाला साहब के विचारों के प्रति हमें आदर भाव भी है। बाला साहब की शिवसेना अलग थी, उद्धव जी की शिवसेना अलग है, यही तो हमारा कहना है। बाला साहब के साथ गहरा रिश्ता नाता था, कभी हम उनको संभालते थे, उनकी पार्टी को, कभी वो हमें मदद करते थे। लेकिन उद्धव जी आने के बाद वन वे ट्रैफिक शुरू,
सब कुछ मुझे ही चाहिए, मेरे दल को ही चाहिए। जब इस प्रक्रिया को शुरुआत हुई, उसके कारण ही, उद्धव जी के कारण ही शिवसेना बीजेपी में अंतर आना शुरू हुआ। और रही हिंदुत्व की बात, तो एक केस बताए उद्धव जी, उनके ऊपर हिंदुत्व के लिए या हिंदुत्ववादी आंदोलन के लिए उनके ऊपर एक केस है क्या? माननीय लाल कृष्ण आडवाणी जी इस उम्र में भी कोर्ट के केसेस में हैं। इसके लिए, हिंदुत्व के लिए झगड़ना कहते हैं। आप तो कहीं पर भी नहीं थे। राम जन्मभूमि के लिए आलोचना करना, राम वर्गणी की आलोचना करना, सीए के कानून का विरोध करना, ये सब आपने किया। आपको हिंदुत्व शब्द कहने का अधिकार ही नहीं बचा है। आशीष जी, इसके अलावा आदित्य ठाकरे के मंत्रालय के दौरान दिए गए कंट्रैक्ट पर रोक लगा दी गई। क्या कोई भ्रष्टाचार की बू इसमें आ रही जिस वजह से आपकी सरकार ने? देखिए, मुझे स्पेसिफिक इसकी जानकारी नहीं, लेकिन मैं जरूर कह सकता हूं, जो जनहित में होगा, भले पहले की सरकार ने किया हो, उसको बुलेट ट्रेन की गति से हम आगे लेके जाएंगे। लेकिन जो कॉन्ट्रैक्टर के हित में किया होगा या अपने दल के युवा संगठन के हित में किया होगा, उसको जरूर रोक लगाएंगे। अजीत पवार कल प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कहते हैं कि जो भी सरकार, पिछली सरकार में लिए गए फैसले थे, विकास के काम थे, उन सारे विकास के कामों को इस सरकार ने आके स्थगित देना शुरू किया है या अपना खुद का एजेंडा चलाना शुरू किया है? हम महाराष्ट्र का एजेंडा चला रहे हैं। आपने विकास काम नहीं करने के लिए स्टे का उपयोग किया। बुलेट ट्रेन स्टे, मेट्रो मुंबई की स्टे, अंडरग्राउंड मेट्रो स्टे, मुंबई दिल्ली स्टे, शुरुआत के दौर में इंटरनेशनल नया एयरपोर्ट स्टे। तो स्टे देने का विकास को तो काम आपका। ये सब काम शुरू करने के लिए भाई साहब स्टे तो उठाना पड़ेगा। आपके अहंकार को ठोस लगी, इसके लिए महाराष्ट्र तकलीफ में नहीं है। विकास की गति बढ़ी, इसके लिए महाराष्ट्र खुशहाली में है। एक सवाल और, कैबिनेट विस्तार को लेकर आज सामना इंटरव्यू में भी उद्धव ठाकरे ने कहा है, कल जिस तरीके अजीत पवार ने कहा कि दो लोगों की सरकार है, दोनों लोग ही पूरा चला रहे हैं, महाराष्ट्र में इस तरीके की परिस्थिति है, कुछ काम नहीं हो। ये दो नेताओं की, दो व्यक्तियों की, दो दलों की नैसर्गिक अलायंस की सरकार है। आपकी सरकार तो उद्धव जी एक ही परिवार की थी, मी आणि माझे कुटुंब, मैं और मेरा परिवार, उसका क्या? आशीष जी, आज सोनिया गांधी को ईडी ने पूछताछ के लिए बुलाया, लेकिन सड़क पर कांग्रेस के नेता उतर रहे, कह रहे कि बीजेपी एजेंसी का गलत इस्तेमाल कर रही है। महाराष्ट्र के प्रोफेसर जो नेता कांग्रेस के रास्ते पर उतर रहे हैं, उनसे नम्र निवेदन है, जो प्रश्न ईडी ने उपस्थित किए होंगे, उस जवाब के पत्र अगर आपके पास हो, पुरावे आपके पास हो, तो ईडी तक जाकर पहुंचाए। जब पुरावे और प्रूफ नहीं है तो सड़क पर उतरना, ये भ्रष्टाचार को मदद करना है। धन्यवाद। रणवीर कपूर काही न्यूज फोटोशूट नाही, मला यावर भाष्य नाही करायचं। ईडीने जी चौकशी सुरू केली, त्यामुळे जे काँग्रेसचे नेते, उरले सुरले कार्यकर्ते रस्त्यावर येत असतील, तर त्यांना आमचं नम्र निवेदन आहे, जे आरोप ईडीने काँग्रेस आणि सोनियाजींवर केलेत, त्याबद्दलचे काही पुरावे किंवा त्याबद्दलचे काही स्पष्टीकरण देणाऱ्या गोष्टी असतील तर त्या ईडीला जरूर द्याव्यात। जर स्पष्टीकरणाचे पुरावे नाहीत म्हणून रस्त्यावर जर उतरत असाल, तर तुम्ही भ्रष्टाचाराचं समर्थन करताय असंच म्हणता येईल। सर, मुलाकात एकच बात सर, तेरे म्हणाले की हम तुम कमरे में बंद हो वाली ही सरकार है। हे सरकार दोन नेत्यांचं, दोन व्यक्तींचं, दोन पक्षांचं, दोन विचारांचं नैसर्गिक युतीचं सरकार आहे। उद्धवजी, तुमचं सरकार तर एका कुटुंबाचंच होतं, मी आणि माझं कुटुंब, त्याचं उत्तर काय देणार? धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।